बघा शेतकरी मित्रांनो, अखेर राज्य शासनाकडून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून इतर राज्यातील सर्व समावेश पीक विमा योजना अर्थात ₹1 पीक विमा योजना बंद करून सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी दिली आहे. आणि यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा जी.आर. हे 9 मे 2000 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आज या जी.आरच्या माध्यमातून योजना कशाप्रकारे राबवली जाणार आहे आणि कशाप्रकारे योजनेची अंमलबजावणी होणार आहे आणि जसं की कप अँड कॅप अर्थात बीड पॅटर्नचा लागू असणार आहे, हे सर्व थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, कदाचित आता आपण यापूर्वीचं अपडेट घेतलं की 29 एप्रिल 2025 रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य शासनामध्ये ₹1 पीक विमा योजना ही बंद करून अर्थात त्यांच्यामध्ये बदल करून सुधारित पीक विमा योजनेच्या राबविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती. मित्रांनो, याच मुख्य मंजुरीच्या आधारे ₹1 महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करून ह्या योजनेचा आणि ही योजना राबवण्यामध्ये मंजुरी दिलेली आहे. मित्रांनो, याच्या संदर्भात शासन निर्णयाकडून अखेर आणि खरीप पिकांचा, रब्बी पिकांचा आणि नगदी पिकांचा जो काही ₹1 हप्ता ठरवण्यात आलेला आहे, त्या हप्त्याचा टक्केवारीनुसार आपला हप्ता नोंदवून या ठिकाणी शेतकऱ्याला याच्यामध्ये सहभाग घेता येणार आहे. ज्यांच्यामध्ये खरीप पिकासाठी शेतकऱ्यांचा 2%, रब्बी पिकासाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी एकूण हप्त्याचा 5% हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे आणि आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवायचा आहे. अर्थात जे शेतकऱ्यांना ₹1 पीक विम्याची नोंदणी करता येत नाही आणि करता येत होती त्याऐवजी आता खरीपासाठी 2%, रब्बीसाठी 1% आणि नगदीसाठी 5% याच्यासाठी भरावा लागणार आहे. उर्वरित हप्ता हा केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून भरला जाणार आहे आणि अशा प्रकारे हप्त्याचा आधारे नोंदणी केल्याच्या शेतकऱ्यांना घेऊन ही सुधारित पीक विमा योजनेचा राबवला जाणार आहे. मित्रांनो, आता त्याच्यामध्ये आता अजून सूचित तिथं आधी जसे की महत्त्वाची अपडेट मित्रांनो, आता पीक विमा बंद झालेला आहे. आता अधिसूचित क्षेत्रासाठी, अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक आता एरिया प्रयोग, आता जसं की एरिया असतं मित्रांनो, तर एरिया प्रयोग धरून केंद्र शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता बघा शेतकरी मित्र, त्याचसोबत शेतकरी मित्रांनो, आता मी तुम्हाला आधी सांगितलं की निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाचा करता योजना राबवण्यात येणार आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधीमध्ये आता जसं वीज कोसळ आणि गारपीट होणं, आता जसं वादळ, चक्रीवादळ यामुळे लागलेल्या नैसर्गिक आग, पूर क्षेत्र आता जसं की जलमय होत असतो, आता होणं आता जसं की भूलंकन आणि तसं भरपूरसे अतिवृष्टीचे, दुष्काळ, पुरामुळे, पावसामुळे, खंड, कीड, रोग इत्यादी आता बाबतीमुळे उत्पादनाचा येणारी घट म्हणजेच पूर्वीप्रमाणेच पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत कुठल्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जर पिकांचं नुकसान झालं तर त्यामुळे उत्पादनाच्या येणाऱ्या घटकीपासून आणि घटकीसाठी हा पीक विमा दिला जात असतो आणि पीक विमा दिला जाणार आहे. यांच्यानंतर या योजनेच्या अंतर्गत शेतकरी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्र शासनाचा पीक विमा पोर्टल सहाय्यक, आता बघू शकता मित्रांनो, जे पोर्टल दिलेलं असते सामायिक सुविधा केंद्र, बँक इत्यादी माध्यमातून शेतकऱ्यांना आपला सहभाग नोंदवायचा असतो आणि नोंदवता येणार आहे. अर्थात शेतकऱ्यांच्या स्वतः देखील यांच्यामध्ये पीक विमा भरता येणार आहे. यांच्यानंतर सुधारित आणि पीक विमा योजना ही योजनेच्या खरीप हंगाम 2025 ते रब्बी हंगाम 2025-26 या हंगामासाठी आता जसं की मॉडेल असणार आहे, कारण की कप अँड कॅप ह्या मॉडेल अर्थात बीड मॉडेल आता बीड पॅटर्ननुसारच राबवली जात 2023 ते 2026 या 3 वर्षाच्या, आता 3 वर्षाकरिता राज्यामध्ये कप अँड कॅप ह्या मॉडेलनुसार योजना राबवण्याचा मंजुरी देण्यात आलेली आहे. अर्थात 80% पेक्षा जर शेतकऱ्यांचे कमी नुकसान झालं तर 20% अंमलबजावणी खर्च हा कंपन्याच्या देऊन उर्वरित जे काही शिल्लक पैसे असतील ते राज्य शासनाला परत देणं आणि जर 100%च्या वरती नुकसान झालं तर 110% पेक्षा जास्त नुकसान झालं तर त्या 110% पर्यंतचं नुकसान भरपाई ही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आपल्यावरती इथं जसे की शेतकरी असणार आहे त्यांचं जर जसं की मित्रांनो 110% पर्यंतचं नुकसान भरपाई ही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आणि वरची रक्कम राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जात होती, आता दिली जातो. काही कप अँड कॅप मॉडेल आहे हा या वर्षी सुद्धा लागू असणार आहे आणि त्यांच्यानंतर पुढील कारवाई केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केली जाणार आहे. अर्थात जी बदल जरी केली तर शेतकऱ्यांना पीक विमा योजनामध्ये आता जसं की अडसर आलेल्या आहे. हा कप अँड आता जसं की कप अँड कॅप मॉडेल पुन्हा जसं की सरकारने लागू केलेलं आहे. आता आता जसं की निकष सुरू झालेला आहे आणि सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी आता निविदा प्रक्रिया नाव्याने राबवण्यात येतील आणि या निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर किंवा जसं की विमा असणार आहे, विमा हप्त्याच्या दराच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यातील आणि राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्य देण्याच्या योजनेत जसं की मान्य हे करण्याच्या जसं की योजनेची इथं अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
अर्थात कोणकोणत्या कंपन्याच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये योजना राबवली जाईल, किती हप्ता असेल की विम्याचा हप्ता कशा प्रकारे असेल आणि एका जसं की सेपरेट जी.आर येतील की जी.आर साधारणपणे जून महिन्याचे येऊ शकतं मित्रांनो. जून महिन्याच्या जवळपास हे जून महिन्यापर्यंत येऊ शकते. सुधारित पीक विमा योजनेच्या अंतर्गत नुकसान भरपाई निश्चितसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक आता सूचनानुसार अधिसूचित पीक विम्याच्या क्षेत्रानुसार आता जसं की नुकसान काढताना भात, गहू, सोयाबीन, कापूस या पिकाचे नुकसान किमान 50% इथं भारांकन इथं तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन 50% भारांकन आता जसं की पीक कापणी आता प्रयोगानंतर प्राप्त होणाऱ्या उत्पादनास दिले जाईल. अर्थात 50-50 जसं की 50-50च्या जो रेशो आहे तर त्या रेशोच्या ज्या माध्यमातून धाराशिवमध्ये 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात याच्या विरोधात लढाई देण्यात आलेली होती आणि हा जो भारांकनाचा मुद्दा यांच्यामध्ये घालून मेड इथं घालून त्याचं नुकसान भरपाई निश्चित केली होती आणि केली जाणार आहे. आणि केंद्र शासनाच्या वेळोवेळी आता जसं की निर्गमित करण्यात आलेल्या सूचनानुसार ही नुकसान भरपाई या ठिकाणी पुढे दिली जाणार आहे. आणि ही योजना सुरू करत असताना जे काही गेल्या वर्षी जो पीक विमा योजनेच्या अंतर्गत हप्ता देण्यात आलेला होता याचा हप्ता ही योजना सुरू करत असताना जसं की कार्यस्तंभ असतं मित्रांनो आणि जे कार्य करत असते तर त्या जे 50% हप्ता पीक विमा कंपन्यांना देऊन ही योजना राबवायला मंजूर दिली जाईल. आणि ही योजना राबवण्याच्या संदर्भात ज्या काही मार्गदर्शक सूचना दिली जाईल आणि राबवण्यासाठी मंजुरी देखील इथे दिली जाईल. अर्थात 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये आणि पीक विम्याचा जो सहभाग होता आता या फक्त बंद करण्यात आलेला आहे. आता जो पीक विमा शेतकऱ्यांसाठी 1 रुपयाचा बंद करण्यात आला आहे तर इतर काही याच्यामध्ये बदल आलेला इथं दिसणार नाहीत. आता बऱ्याच वेळी सांगते की हा ट्रिगर ते ट्रिगर असे सांगत असतो वगैरे वगैरे काहीतरी ट्रिगर असतील तर ट्रिगरची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाईल याचं पीक विमा काढतानाच इथं कॅल्क्युलेशन कसं असेल तर सर्व आपल्याला या पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनाच्या जी.आर मध्ये जमलेलं जो जी.आर आलेला आहे आणि जो जी.आर योजनेसाठी निवाद प्रक्रिया राबवल्यानंतर विमा कंपनी जे असणार आहे तर विमा कंपन्याच्या याच्या माध्यमातून सहभागी झाल्यानंतर समजणार आहे. तर मित्रांनो असा एक महत्त्वाची शासन निर्णय जी.आर निर्गमित करून शासनातील आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1 रुपयाचा पीक विमा इथं बंद करण्यात आलेला आहे. तर सुधारित पीक विमा संदर्भात एक नवीन काही जी.आर आलेला असतील आणि जी.आर देखील इथे येणार आहे. तर जे शेतकरी असणार आहे तर त्यांच्यासाठी दुःखद बातमी इथं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितली. तर अशा प्रकारे शेतकरी पीक विम्या संदर्भात माहिती होती मित्रांनो. तर टक्केवारी कशा प्रकारे तुम्हाला भेटणार आहे, पैसे कशा प्रकारे भेटणार आहे, नुकसान भरपाई तुम्हाला कशा प्रकारे भेटणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने आज आपण समजून घेतलं मित्रांनो. तर अशा प्रकारे आजची शेतकरी आणि शेती संदर्भात महत्त्वाची अपडेट आज जाणून घेतली मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या इतर शेतकरी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून पीक विमा संदर्भात त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटत राहणार मित्रांनो. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल मित्रांनो तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून मित्रांनो अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येत राहील मित्रांनो. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला येऊया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.